हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. शेतीमध्ये प्रामुख्यानं ऊस, भाजीपाला, फळबागा आणि फुलशेती अशी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. परंतु या उत्पादित मालाला निश्चित भाव मिळेलच याची शाश्वती नाही. यावर पर्याय म्हणून शेतकरी आता रेशीम उद्योगाकडे वळू लागलेत. सातारा जिल्ह्यातील तासगाव इथले तरुण शेतकरी विकास घोरपडे यांनी वाई इथल्या जिल्हा रेशीम कार्यालयाकडून तांत्रिक मार्गदर्शन घेऊन रेशीम उद्योग चालू केला आहे. मला जे तुती लागवड करायची होती याच्या अगोदर मी इतर पिके म्हणजे भाजीपाला, ऊस वगैरे माझी अशी शेती होते. त्या पिकापासून मला असं फायदेशीर असं उत्पन्न मला त्यापासून मिळत नव्हते. त्यासाठी नवीन काय असं फिक्स इन्कम ह्यासाठी मला मी वेगळ्या शोधात होतो. रायगावचे शेतकरी काय होते, जितेंद्र कदम, त्यांच्याकडून आम्ही सुरुवातीला मार्गदर्शन घेतलं. तिथून पुढं आम्ही जरा दुष्काळ भागात गेलो. दुष्काळ भागात येराळवाडीचे थोरात म्हणून होते, त्यांच्याकडे जरा मार्गदर्शन घेतलं. ते जर दुष्काळ भागात असून जर ते चांगले पीक काढत असतील, तुम्हाला एकरी 1 लाख रुपयेपेक्षा जास्त उत्पन्न जर निघत असेल तर आपण का करू शकत नाही, ह्या दृष्टिकोनातून मी जरा उतरण्याचा प्रयत्न केला. जरी आमचं शिक्षण जरी 12वी डेअरी डिप्लोमा होता, आम्ही नोकरीला होतो, तरी पण त्यातून आम्हाला फिक्स इन्कम नव्हता. 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये अशा आम्हाला त्यातून इन्कम मिळत होता. तर तेव्हापासून आमच्या डोक्यात आलं काहीतरी करून दाखवायचं. ह्यासाठी आम्ही रेशीम उद्योगात शिरलो. रेशीम उद्योग करताना आम्हाला थोडीफार माहिती पाहिजे होती, अजून माहिती पाहिजे होती. त्यासाठी आम्ही जिल्हा रेशीम कार्यालय वाई इथं जरा मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो. तर तिथं आम्हाला जे आमचे पदाधिकारी होते जिल्हा रेशीम कार्यालय, जे भोसले साहेब, राऊत साहेब, यांच्याकडून थोडी आम्हाला माहिती मिळाली. तिथून त्यांच्यापासून आम्ही काही पुस्तक वगैरे त्यांच्याकडून घेतले, जेणेकरून आपल्याला त्यापासून अजून थोडीफार माहिती मिळेल. ह्यासाठी जरा पुस्तकाचा अभ्यास केला. पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर असं वाटलं की नाही, आपण रेशीम उद्योगच करायचा. ह्या दृष्टिकोनातून आम्ही उतरलो. तर सुरुवातीला आम्ही अर्ध्या एकरापासून लागवड केलेली. रेशीम उद्योगापासून 3 महिन्यांनंतर उत्पन्न चालू होते. रेशीम अळीच्या अवस्थेनुसार त्यांना तुतीची पानं खाऊ घालणं आवश्यक असतं. त्यामुळं रेशीम कोशांची वाढ चांगली होते. त्यापासून चांगला आर्थिक फायदाही होतो. तसंच रेशीम अळ्या शेडमध्ये टाकण्यापूर्वी शेडनेटचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं. त्यामुळं अळ्यांची मर कमी होऊन उत्पादनात वाढ होते. तुतीची लागवड 5-3-2 ह्या पद्धतीची तुतीची लागवड केलेली होती. तेव्हापासून 3 महिन्यानंतर जे पीक चालू झालं त्यावेळेस आम्ही सुरुवातीला
कोलार गोल्ड ह्या जातीचे निवड केली आम्ही. जे अंडीपुंज होते ते कोलार गोल्ड जातीचे होते. त्यामध्ये 2 प्रकार असतात, कोलार गोल्ड आणि CSR बायहोल्टाईन म्हणून एक दुसरी जात असते. तर आम्ही सुरुवातीला कोलार घेतले. कोलारपासून ही चांगलं उत्पन्न मिळतं. त्यापेक्षा व्हाईट कोच जे आहेत, जे पांढरे कोच CSR जे कोच आहेत त्याला जागतिक बाजारपेठ आहे. ते आम्ही आता जवळजवळ CSR हेच जातीचे कोश आम्ही उत्पादित करतो. तुतीची पानाची संख्या साधारण 10 ते 12 पानाची संख्या झाल्यानंतर आपण अंड्याची मागणी केली जाते. अंड्याची मागणी केल्यापासून साधारण 10 दिवसांनं आपल्या शेतकऱ्यांपर्यंत अंडी पोचतात. तिथून पुढं जे चॉकी अवस्था असते त्यासाठी अंडी पसरून ठेवायला लागतात ट्रेमध्ये, हॅचिंग ट्रेमध्ये. तिथून पिन हेड स्टेज आल्यानंतर त्याचे ब्लॅक बॉक्सिंग केलं जातं. ब्लॅक बॉक्सिंग केल्यानंतर साधारण 48 तासानंतर अंड्यातून अळी बाहेर पडते. अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर जाळ्या वगैरे टाकून पहिलं फिडिंग केलं जातं. पाला एकदम बारीक चिरून पाला फिडिंग केलं जातं. हे चॉकी अवस्था हे पहिली अवस्था येते ते साधारण 6 ते 7 फिडिंग लागतात. त्याच्यानंतर एक मोल्ड बसतो. मोल्ड हा 20 तासाचा मोल्ड असतो. 20 तासानंतर साधारण दुसरी अवस्था येते ते साधारण 5 ते 6 फिडिंग खातात. ते कात अवस्था जी येते ते 24 तासाची कात अवस्था असते. तिथून पुढे ही चॉकी अवस्था पूर्ण झाल्यानंतर जे आपले शेडवर आपले ज्यावेळेस मोठ्या शेडमध्ये ज्यावेळेस आळे येतात त्यामध्ये पहिली स्टेज येते ते साधारण 3 दिवसाची स्टेज येते. अशा टोटल एकूण 5 अवस्था येतात. चॉक अवस्थेमध्ये 2 अवस्था पूर्ण केल्या जातात आणि मोठ्या शेडमध्ये असे 3 अवस्था पूर्ण केल्या जातात. तर रॅकवर आल्यानंतर साधारण 6 ते 7 फिडिंग आल्यानंतर तिसरा मोल्ड पास होतो. तिसरा मोल्ड हा 24 तासाचा असतो. 24 तासानंतर परत 4 दिवस फिडिंग घालायला लागतं, सकाळ संध्याकाळ असे. दिवसातून आपण 2 वेळा फिडिंग करतो. हे चौथा जे मोल्ड येतो, चौथा मोल्ड आहे तो साधारण 30 ते 32 तासाचा आसपास आपला मोल्ड पिरियड असतो. तो मोल्ड पास झाल्यानंतर जे प्रौढ अवस्था येते, अगदी शेवटचे 7 दिवस जो पाला खायला लागतो, तो 7 दिवस पाला फक्त शेतकऱ्यांनी तिथं जर पाला कमी पडला नाही खायला घालायला तर अळीची वाढ चांगली होते. तिथून जे मिळणारे कोशाचे उत्पादन हे चांगल्या पद्धतीचे मिळते. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. रेशीम उद्योग चालू करण्यासाठी सुरुवातीला जास्त खर्च येत नाही. शासनाच्या रेशीम विभागाकडून या उद्योगासाठी तुती लागवडीकरता बियाणं, ठिबक संच, अंडीपुंज, शेडनेट आणि इतर साहित्याकरता शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. रेशीम उद्योग करताना सुरुवातीला शेडची स्वच्छता किंवा निर्जंतुकीकरण जे म्हणतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. निर्जंतुक करताना आपण 2 वेळा कमीत कमी शेड धुतले पाहिजे, फवारणी केली पाहिजे. फवारताना साधारण सॅनिटेक किंवा अस्त्र किंवा ब्लिचिंग पावडर ह्या औषधांचा आपण वापर करतो. त्यामुळं शेड पूर्णपणे निर्जंतुकीकरण होतं. त्यामुळे आळ्यांची जी मर वगैरे होणं हे काय घडत नाही. आणि त्याचबरोबर आपण जो आळ्यांना खायला घालणारा पाला, तुतीचा पाला जो आहे तो त्या क्वालिटीचा पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे त्याचं अन्न म्हणजेच तुतीचा पालाच आहे. तो जर व्यवस्थित असेल तर तुमचं उत्पादन हे सक्सेस होणार आहे सगळं. तर तुतीच्या पाल्यावर हा कोणत्याही प्रकारचं कीड वगैरे पडत नाही. त्यासाठी कीटकनाशक वगैरे कोणतेही तुम्हाला फवारणी करावी लागत नाही. आणि कमी खर्चात जास्त कमी पाणी आणि कमी खर्च जर तुम्ही केला तरीसुद्धा तुतीचं पीक
हे अगदी व्यवस्थितपणे तुमचं येऊ शकतं. तुती लागवड करण्यासाठी साधारण 500 रुपये आपल्याला खर्च येतो. 500 रुपये भरून सभासद होता येतं. तिथून शासन आपल्याला फ्रीमध्ये मोफत आपल्याला बियाणं दिलं जातं. त्या लागण केल्यापासून आपल्याला खर्च म्हणजे लागणीचा तर खर्च अजिबात येतच नाही आपल्याला. तुतीच्या खत मात्रेसाठी साधारण आपल्याला वार्षिक साधारण 2000 रुपये एकरी खर्च येतो. 2000 रुपयेमध्ये आपलं तुतीची बाग व्यवस्थितपणे डेव्हलप होऊ शकते. सुरुवातीला आपण अंडीपुंज घेण्यापासून आपल्याला खर्च जे येतो तो एकरी साधारण आपल्याला 200 अंडीपुंज एका वेळी चालतात. 200 अंडीपुंजाला साधारण 300 रुपये हा खर्च येतो. त्यापासून आपल्याला साधारण 140 किलो ते 150 किलो साधारण कोश आपल्याला मिळतात. सरासरी 200 रुपये किलोप्रमाणे जरी पकडलं आपण तरी 25 ते 28 हजार रुपयाच्या आसपास आपले ते एका बॅचचे पैसे होऊन जातात. अशा वर्षाचे साधारण 5 ते 6 बॅचेस होऊ शकतात. त्यापासून साधारण वर्षात एकरी आपल्याला 1,40,000 ते 1,50,000 रुपयेपर्यंत साधारण आपल्याला वार्षिक उत्पन्न एकरी मिळू शकतं. आज रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पूर्णवेळ रोजगार प्राप्त झालाय. शेतकऱ्यांकडे उत्पादित होणारे कोष शासन निर्धारित दराप्रमाणे जिल्ह्यातील कोष खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येतात. तसंच इतर राज्यातले व्यापारी येऊन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले कोष रोखीनं खरेदी करतात. यामुळं शेतकऱ्यांच्या कोशांना चांगला भाव मिळतोय. रेशीम शेतीच्या या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आता नवचैतन्य निर्माण झालंय. कोशाची विक्री ही जिल्हा रेशीम कार्यालय वाई इथं आम्ही केली जाते. साधारण शासनाला विक्री केल्यामुळं आपल्याला साधारण ग्रेडेशनप्रमाणे विक्री केली जाते. ग्रेडेशन करताना एका किलोमध्ये जर 600 कोश बसले तर आपल्याला शासन 180 ते 190 रुपयाच्या आसपास आपल्याला दर देतं. त्याचबरोबर आता प्रायव्हेट व्यापारी जे बेंगलोर मैसूर या ठिकाणचे जे प्रायव्हेट व्यापारी जे येतात त्याच्यापासून आम्हाला जास्तीत जास्त दर आपल्याला तो मिळून जाऊ शकतो. साधारण आत्ता 250, 300, 400 रुपये आपल्याला प्रति किलोला आपल्याला व्यापारी दर देतात. त्यापासून आम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो. जर ग्रुप शेती जर आपण केली तर ग्रुप शेतीपासून आपल्याला जास्तीत जास्त अनुदान मार्गदर्शन वगैरे आपले जिल्हा रेशीम कार्यालय साहेब लोक येतात, त्यांचे मार्गदर्शन असतं. त्यांच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. किंवा आपण जरी कोश एकत्रित कोश बेंगलोरला वगैरे आपण जर घेऊन गेलो तर तिथं आपल्याला जास्तीत जास्त कोशाला दर वगैरे मिळून जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. रेशीम उद्योगाच्या वृद्धीसाठी तसंच शेतकऱ्यांना या उद्योगाकडे प्रोत्साहित करण्यासाठी शासनाच्या रेशीम विभागाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण आणि अनुदान दिलं जातं. जिल्हा रेशीम कार्यालय वाई अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग राबवण्यात येतो. तर त्यासाठी शेतकऱ्यांची निवड करणे, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान मिळवून देणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कोशाला मार्केट मिळवून देणे, बाजारभाव व्यवस्थित मिळवून देणे हे मुख्यत्वे काम जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत केले जाते. शेतकऱ्यांना कमी जागेमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रतिमहा उत्पन्न घेण्याची सुविधा ह्या रेशीम उद्योगामध्ये आहे. त्याचबरोबर त्यासाठी त्यांना लागणारे जे अनुदान वगैरे आहे त्यांच्या अनुदानाचा व्यवस्थित वापर करून स्वतः शेतकरी जर ह्यात उतरले तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना स्वयंरोजगार मिळतो. त्याचबरोबर ग्रामीण पातळीवर ग्रामीण भागामध्ये पगारसारखे पैसे मिळवून देणारा हा उद्योग आहे. आणि त्याबरोबर त्यासाठी त्यांनी हा वेगवेगळ्या अनुदानाचा सुविधाचा फायदा घेऊन रेशीम उद्योग करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत वेगवेगळ्या दिल्या जाणाऱ्या सुविधा ह्या त्याच्यामध्ये काही केंद्रीय शासनाच्या सुविधा आहेत, काही राज्य शासनाच्या सुविधा आहेत. केंद्र शासनातर्फे जे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जे रेशीम उद्योजक करणारे जे जिल्हे आहेत त्यापैकी सातारा आणि सांगली जिल्ह्याची निवड ही समूह विकास कार्यक्रमांतर्गत झालेली आहे. केंद्रीय रेशीम मंडळामार्फत ह्या समूहाला मोठ्या प्रमाणावर मार्केटिंगच्या हे ककून पोस्ट टेक्नॉलॉजीच्या मोठ्या सुविधा ह्या मार्फत मिळणार आहेत. रेशीम उद्योगात कमी कालावधीत कमी खर्चात निश्चित उत्पन्न मिळतंय. हा उद्योग कुटुंबातला प्रत्येक जण करू शकतो. फक्त रेशीम उद्योग शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्यात चांगलं उत्पन्न मिळवून देतो.
शेतकऱ्यांनी 1 एकर तुती लागवड केली तर वर्षभरात त्यापासून त्यांना खर्च वजा जाता 1 लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांच्या बरोबरच सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा या उद्योगात पुढाकार घेतल्यास खऱ्या अर्थानं रेशीम उद्योगाचा विस्तार आणि विकास होईल हे निश्चित. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.